एका कर्मयोग्याची, एका योद्ध्याची, मानवी हक्कासाठी पूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या नेत्याची, ज्यांचं नाव आहे ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांची 70वी जयंती पाथरीमध्ये, त्यांचे चिरंजीव, ज्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजलं जातं, तेही मोठे साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, संघर्षशील योद्धा आहेत. जवाहरलाल JNU विद्यापीठामध्ये सिनियर प्रोफेसर आहे असे माझे मित्र ॲडव्होकेट मिलिंदजी आव्हाड, ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने नाना म्हणतो. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिजा आमचं भूषण, जिजा आमचा अभिमान, जिजा आमचा स्वाभिमान. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले जिजा हजारो लोकांच्या मनामध्ये, लक्षावधी लोकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुरोगामी विचार, विज्ञानवादी विचार, प्रगतिशील विचार आणि क्रांतिकारी विचार पेरला आणि आम्हा सगळ्यांनाही ती वाट दाखवली, समाजाला वाट दाखवली. समाजात वाट लावणारे खूप आहेत, पण वाट दाखवणारे खूप कमी आहेत. जिजांनी आम्हा सगळ्यांना वाट दाखवली आणि त्या जिजांचं स्मरण करण्यासाठी माझा मित्र रघुनाथ कसबे मागच्या 3 वर्षापासून इथे जिजांची जयंती आपल्या लाडक्या नानांच्या आशीर्वादानं साजरी करत आहे. मला रघुनाथचाही अभिमान वाटतो आणि नानांचंही कौतुक वाटतं. इथं आज राज्याचे अध्यक्ष, आमचे मित्र सेलूचे नवनतन नगराध्यक्ष मिलिंद भाऊ, सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहे. आपण सगळे उपस्थित आहात. मित्रांनो, देशाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माझा हाच संदेश आहे. जिजाच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षण क्रांती अभियान आपण सगळे राबवूया. शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना शहाणं करूया, जागृत करूया. या भारतातल्या सगळ्या लोकांनी शिक्षण घेतल्याशिवाय त्यांच्या आयुष्यात क्रांती होऊ शकत नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणणाऱ्या बाबासाहेबांच्या विचाराच्या पायी होण्याची पात्रता आम्हा सगळ्यांची अंगी यावी अशी मी बाबासाहेबांच्या गौतम चरणी निश्चितपणे प्रार्थना करतो. आज या सगळ्या महामानवांना, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा बसवेश्वर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शाहू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वात या देशातलं, या जगातलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला, त्याच्यात मानवी हक्क, म्हणजे नाना मला हे म्हणायचंय की मानव हक्क अभियानाचा मूळ ग्रंथच काय असेल देशातला, मानव हक्क अभियानाचा आहे. संविधान हा ग्रंथ आहे. त्यामुळे संविधानाला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. देशात लोकशाही नांदली पाहिजे. माणसांना माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. मानवी हक्क अभियान जिंदाबाद, आमची जिजा जिंदाबाद. जय भीम, जय भीम. मी आपला माझी जेव्हा चित्रपट आला होता तेव्हापासून फॅन आहे. आज आपली भेट झाली. आपण कला क्षेत्रात जे गेले होते आणि ते कला क्षेत्र सोडून समजा दुसरी काही कला क्षेत्रामध्ये पैसा कमवण्यासाठी गेले होते, एकच छंद होता आपला? नाही, मी लहानपणापासून मला 2-3 छंद होते. एक कविता करणे, नाटकात काम करणे, बरोबर, आणि प्रचंड अभ्यास करणे. या 3 क्षेत्रात माझी आवड होती. पण लहानपणापासून कलेबद्दल बोलला म्हणून सांग, लहानपणापासून अनेक नाटकात काम केलं, नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि योगायोगाने संधी आली. एका चित्रपटामध्ये नायकाची भूमिका आली. मोठे मोठे दिग्गज कलाकार सोबत होते. मी नाही म्हणू शकतो. डॉक्टर श्रीराम लागू, नेहरू फुले, अशोक सराफ, अश्विनी भावे तर माझे हिरोईन म्हणून. कसं वाटत होतं अश्विनी सोबत तुम्ही काम करत होता? त्यांना विचारा कसं वाटत. मला तर वाईट वाटण्याचं काही कारणच नाही. त्यांनाही विचारा. ही इज अ व्हेरी लिटरेट गर्ल. MA फिलॉसॉफी आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, हुशार आहे, अभिनय कौशल्य आहे. आणि या क्षेत्रामध्ये आपण अभिनय करत करत आलो आणि या क्षेत्रामध्ये एक संधी आली चित्रपटात जाण्याची.
म्हणून मी ती संधी स्वीकारली, घेतली आणि पुनश्च भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आल्या, ऑफर आल्या. पण मी इकडे क्लास 1 ऑफिसर झालो होतो शासनामध्ये MPSC कडून. मग निर्णय घेतला आयदर फिल्म और शासन. माझी आवड जास्त अभ्यासाची आहे, जास्त आवड लोकांसाठी आहे, लोकांसाठी काम करण्याची आहे. म्हणून आज मायबापांच्या कृपेने अगदी क्लास 1 पासून सुरुवात होऊन राज्याच्या ग्रामविकास विभागाचा